भारतानं पाकिस्तानमध्ये घुसून दहशतवाद्यांचा खात्मा केला। दरम्यान यानंतर चौताळलेल्या पाकिस्तानमध्ये भारतावर प्रतिहल्ला त्यांनी केला। मात्र यानंतर भारतानं पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर दिलं। तसंच पाकची अनेक महत्त्वाची एअरबेस उद्ध्वस्त केली आहे। स्वतः पाकिस्ताननं हे मान्य केलंय। पाहूया। भारताकडे वाकड्या नजरेनं बघणाऱ्यांना धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही, हे भारतानं अख्ख्या जगाला दाखवून दिलं। पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारतानं पाकिस्तानमध्ये घुसून दहशतवाद्यांचा खात्मा केला। त्यानंतर चौताळलेल्या पाकिस्ताननं भारतासोबत कुरघोडी करण्याचा प्रयत्न केला। मात्र पाकिस्तानला त्यांची ही कुरापत चांगलीच महागात पडली। भारतानं पाकिस्तानचे अनेक एअरबेस उद्ध्वस्त केले। याचे पुरावे भारतानं वारंवार दाखवले। भारतानं दाखवलेल्या पुराव्यानंतर पाकिस्तान देखील वरणावर आला असून भारतानं केलेल्या हल्ल्यात नुकसान झाल्याचं पाकिस्ताननं देखील मान्य केलं। दोस्तों, हमारी लड़ाई आतंकवाद और आतंकवादियों के खिलाफ थी। इसलिए 7 मई को हमने केवल आतंकवादी ठिकानों पर ही हमला किया था। पर अफसोस इस बात का है कि पाकिस्तानी सेना ने आतंकवादियों का साथ देना उचित समझा और इस लड़ाई को अपनी लड़ाई बना ली। इस परिस्थिति में हमारी जवाबी कार्यवाही अत्यंत आवश्यक थी और इसमें उनका जो भी नुकसान हुआ वे खुद इसके लिए जिम्मेदार हैं। नूर खान बेस पाकिस्तान एयरफोर्स की मुरीद बेस और शोरकोट बेस को निशाना बनाया गया है। पाकिस्तानमधील जनतेला कोणतेही नुकसान होऊ नये याची पूर्ण खबरदारी भारतानं घेतली होती। भारताच्या टार्गेटवर फक्त दहशतवाद्यांचीच ठिकाणं होती। भारतानं आपलं लक्ष्य बरोबर साध्य करत दहशतवाद्यांची 9 ठिकाणं उद्ध्वस्त केली। पहलगाममध्ये झालेल्या हल्ल्यानंतर लगेचच भारतानं याबाबतची तयारी केली होती। पहलगाममध्ये झालेल्या हल्ल्याच्या काही तासानंतरच भारताची नेव्ही तयार होती। नेव्हीच्या टार्गेटवर कराची बंदर होतं। जल, वायू, भूदलाच्या माध्यमातून पाकला टार्गेट करण्याची तयारी पूर्ण होती। फायटर जेट्स, मिसाइल्स, पाणबुडी अलर्ट मोडवर होते। भारतानं दाखवलेलं शौर्य संपूर्ण जगानं बघितलं। तसंच भारत फक्त दहशतवादाविरोधात लढाई लढतोय हे देखील भारतानं दाखवून दिलं। मात्र दहशतवाद्यांना कोणी पाठिंबा देत असतील तर त्यांना देखील सोडलं जाणार नाही असा इशारा भारतानं संपूर्ण जगाला दिला। भारतानं दहशतवाद्यांची 9 ठिकाणं उद्ध्वस्त केली। भारतानं केलेल्या हल्ल्यात 100 पेक्षा अधिक दहशतवाद्यांचा खात्मा झाला। पाकच्या 100 किलोमीटर आतमध्ये घुसून दहशतवाद्यांना ठोकण्यात आलं। दहशतवाद्यांना पाठिंबा देणाऱ्या पाकच्या 40 जवानांचाही खात्मा करण्यात आला। पाकनं कुरघोडी करत भारताच्या सर्वसामान्य जनतेवर हल्ला केला। प्रत्युत्तरात भारतानं पाकचे हल्ले उधळून लावले आणि त्यांना घोडघ्यावर आणलं। पाकिस्ताननं भारताच्या सर्वसामान्य जनतेला लक्ष्य केल्यानंतर भारत चांगलाच आक्रमक झाला। भारतानं पाकिस्तानच्या महत्त्वाच्या एअरबेसला लक्ष्य करत त्यांचं मोठं नुकसान केलं। तसंच पाकिस्तानच्या अण्वस्त्र साठ्यांचं देखील नुकसान झाल्याची माहिती आहे। त्यामुळे घाबरलेल्या पाकिस्ताननं भारताकडे शस्त्रसंधीसाठी याचना केली। तसंच अमेरिकेच्या दारात देखील रडारड सुरू केली होती। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास।